ज्याचं नाही कोणी त्याने चला वनी. तर आमच्या यवतमाळ जिल्ह्यातली प्रसिद्ध म्हण आहे एक. कारण वणी शहर म्हणजे चांगलं डेव्हलप शहर आहे. कारण या ठिकाणी खनिज संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात सापडते या तालुक्यात. त्याच्यामुळं चांगलं मोठं शहर आहे वणी. तर मित्रांनो, काल आपण एका लग्नासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस या ठिकाणी गेलो होतो आणि परत येत असताना वणी हे गाव लागलं. सहजच मनात आलं, कारण वणी या ठिकाणी यात्रेचा बैल बाजार खूप मोठा बाजार असतो. जवळजवळ महिनाभर हा बाजार चालतो. तिथं आपली जायची खूप इच्छा होती, पण नाही जाऊ शकलो. तर म्हटलं संध्याकाळची वेळ आहे, या वेळेला आपल्याला गाई वासरं किंवा बैल जे आहे ते आपल्याला रोडवर पाहायला नक्कीच भेटतील. म्हणून त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं. आणि म्हणजे जशी आपल्याला अपेक्षा होती तशी आपल्याला काही जनावरं जे आहे ते रस्त्यावर पाहायला भेटली. तर त्याच्यामध्ये वणी जेव्हा आम्ही क्रॉस केली, वणी शहर म्हणजे तालुकाचं ठिकाण आहे, ते जेव्हा क्रॉस केलं आणि समोरचं जे गाव लागलं, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिले तर ह्या काही गावरान गाई आणि काही बैलाची जात सांगू शकाल तर कमेंटमध्ये सांगा. कारण समोरचा जो बैल होता तो खूप मोठा होता. आणि मी सकाळी जातानासुद्धा या ठिकाणी बऱ्याच शेतामध्ये शुभ्र पांढऱ्या रंगाच्या खूप मोठ्या मोठ्या बैलजोड्या पाहिल्या होत्या. आणि तेव्हाच मनात विचार आला होता, म्हटलं जर भेटला वेळ तर आपण नक्कीच हा व्हिडिओ बनवायचा. सुंदर तालुका आहे वणी. आणि प्रत्येक खेड्यावर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोवंश पाहायला भेटला. इथंसुद्धा पाहू शकता गावरान गाई उभ्या आहेत. गाई जवळजवळ सेमच आहे आपल्या, म्हणजे आमच्या भागात, आमच्या पुसद तालुक्यात जशा असते तशाच गाई आहे. पण बैलजोड्या मात्र खूप मोठ्या मोठ्या पांढऱ्या रंगाच्या आणि खूप मोठ्या मोठ्या बैलजोड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटल्या. इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता एक बैलजोडी डाव्या साईडला बांधलेली आहे, शुभ्र पांढऱ्या रंगाची आणि खूप मोठ्या आकाराची बैलजोडी आहे. तर असे बैल इकडे शेतकरी ठेवतात. म्हणजे भारी वाटते थोडं असं पाहिलं काही नवीन. तर ह्या काही खेड्यावरचे बैल आपण पाहिले. तर संध्याकाळची वेळ होती, लवकरच अंधार होत आला, म्हणून आपल्याला तो व्हिडिओ थांबवावा लागला. पण वणी तालुक्यातील जो गोवंश आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी वणी तालुक्यातून असेल तर ते सुद्धा एक कमेंट नक्की करा.